मुरारजी पेठ इथल्या केदारनाथ रेसिडेन्सी इथं स्वयंभू प्रासादिक पादुका पूजन आणि परमपूज्य सद्गुरूंचं पाद्यपूजन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। रविवारी 15 डिसेंबर रोजी परमपूज्य सद्गुरू योगीराज दंडवते महाराज, आनंदमूर्ती दंडवते महाराज, गोविंदराज दंडवते महाराज यांच्या स्वयंभू प्रासादिक पादुकांसह मुरारजी पेठेतील केदारनाथ रेसिडेन्सी फेज 1 इथं सायंकाळी 5 वाजता शुभागमन झालं। यावेळी भक्तगणांनी त्यांचं जोरदार स्वागत करून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि घरोघरी मनोभावे आरती करण्यात आली। त्यानंतर ज्योतिषाचार्य माधव कुलकर्णी, सौ मधुरा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पादुका ठेवण्यात आल्या। रात्री 7:30 ते 9:30 या दरम्यान अभंगवाणीचा कार्यक्रम झाला। दरम्यान सोमवारी 16 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजल्यापासून ज्योतिषाचार्य माधव कुलकर्णी आणि सौ मधुरा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पादुका दर्शनाचा सोहळा पार पडला। अनेकांनी यावेळी मनोभावे पादुकांचं दर्शन घेतलं आणि स्वतःला जणू धन्य धन्य मानलं। त्यानंतर सकाळी 9:30 ते 10 या दरम्यान परमपूज्य योगीराज बाबा दंडवते महाराज यांच्या अमृतहस्ते भक्तांना विभूती आणि माधुकरी देण्यात आली। अनेक भक्तगणांनी याचा लाभ घेतला। सकाळी 10:30 वाजता परमपूज्य सद्गुरूंच्या पाद्यपूजेला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला। यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। यानिमित्त भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। केदारनाथ परिवाराच्या वतीनं या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अमृत सोहळ्यात अनेक भक्तगणांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन सहभागी होऊन सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेतला।